एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला हाबू वस्तीमध्ये घराभोवताली 12 फूट खड्डा, धोकादायक घटना। विलास ससानी यांच्या राहत्या घरात ड्रेनेज फुटून घराचा खालचा भाग ढासळल्याने पाण्याचा प्रवाहात वाहून गेला आहे। त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून प्रशासनाने त्यांच्या घराकडे पाहण्यासाठी अद्याप कोणीही फिरकले नाही असे त्यांचे म्हणणे आहे। ससानी परिवार यांचा जीव धोक्यात आहे व त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले असून त्वरित प्रशासनाने लक्ष घालावे असे ससानी माध्यमांशी बोलताना सांगितले। 2 रिक्षा पडल्या होत्या। मग परत नंतर त्याने चेंबर पडल्यावर मोठे पाईपलाईन फुटले होते। त्याने महानगरपालिकेच्या लोकांनी काय केलं, तेवढं छोटी पाईप टाकली, छोटी पाईपलाईन टाकली, इथपर्यंत टाकलेली। मग ते पाणी पूर्ण पाईपलाईन केली ना, अर्धवट पाईपलाईन केली, अर्धवट पाईपलाईन केली आणि ते 14 इंची पाईपलाईन आहे। बर मग त्याला टाकले 8 इंच 12 इंची पाईपलाईन। मग त्याच्या बाजूचं काय भराय केलं नाही, तसंच हे केलं त्याचा। मग त्याच्या बाजूला इकडे दमाननगर, निरळ वस्ती इथून पाणी येतं, बाळापासून पाणी येतं या लाईनला। मग ते काय होतं, ते पाणी आलं, आता पाणी त्यातून गेलं नसेल, हे सगळं पाणी घेऊन गेलं। काम करून किती दिवस झाले आता? 2 वर्ष झाले की। तुमचं नाव काय? तुमचं नाव पांडुरंग प्रेक्षाळे। कुठं राहता तुम्ही? हाबूस्तीत राहतो। आता काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? प्रॉब्लेम आता 14-15 फूट खड्डा पडलाय, त्याला काय करायचं? आम्ही बाहेर यायचं कसं, जायचं कसं, घर पडायचं आम्हाला धोका आहे। आमची लेकरं बाळं बाहेर येण्याची, आम्ही आज दिवसभर घरात दार लावून आहोत। आता काय तुमची काय मागणी आता? आमची मागणी काय, आम्हाला नीट करून दुरुस्त करून द्यायची, घेऊन दुरुस्त करून आम्हाला काय झालं, आम्हाला काय जसं पडलं पदका झालं तर काय करायचं? हे कधीपासून झाले? हे कधी झाले? म्हणजे आता किती दिवसापूर्वी झाले? आजच कळालं हे सगळं हारलेलं। आत्ता पडलाय, एक 10-15 मिनिटं झाली, खड्डा पडलाय, आरच चाललंय, आरच चाललंय, पोरं बिरं दुकानासाठी उभारले तर सारखं पडायला लागलंय, थोडं पार लांब पात्र गेलाय खड्डा। आता तुमचं काय मागणी आता? आमच्या घराला धोका आहे बघा, नीट करून द्यावं। आमच्या घरात धोका आहे, ते लहान लेकर आहे, ते कुठं आम्ही राहायचं, कुठं जायचं सांगा। एवढं कमी जास्त झाले तर सरकार जबाबदार व्हावं लागेल याला। आमची लहान लहान लेकर आहेत, आम्ही वेळ अडवायला लागला, आमच्या पोटाला अन्न पाणी नाही का, चहा पाणी नाही आम्ही केला। या भागाचा नगरसेवक कोण आहे? नगरसेवक आहे, ती कोण आहे ती माहित नाही, ती येत नाही, ती फिरकत नाही तिकडं, सरळ सांगते। नगरसेवक म्हणून कोण नगरसेवक नाही, मतदानला येते ती, पुन्हा कोण फिरकत नाही, ती बघत नाही। ते किती वेळ झाले आमच्या घरात दारात मागच गाडी गेली इकडं, गणेश वानकर कोणच फिरकत नाही तिकडं, कोण लक्ष देत नाही। काय चाललंय, काय पाणी कुठं चाललंय, आता सकाळी खड्डा पडलाय, सकाळी आम्ही घरात बाहेर नाही तर कोण खिडकी नाही का, कोण ये नाही, ती बघी नाही ती सुरू। आता एवढं झालंय, एवढं आम्ही कमीत कमी 50 वेळा आम्ही फोन केला त्यांना, महानगरपालिकेला। एक जण माणूस यायला तयार नाही, एक जण ये नाही, ते एक माणूस यायला तयार नाही। आम्ही घाबरून गेलो, आमची लेकरं बाळ काय करायची, लेकरं बाळ। यावेळी दीपक प्रक्षाळे, रंजना विलास ससाने, रेखा दीपक प्रक्षाळे।